नमस्कार. आज पुन्हा एकदा आपण अभिवाचन या कार्यक्रमासाठी एकत्र आलेलो आहोत. मागे आपल्या स्पर्धेदरम्यान आपल्याला भरपूर साऱ्या वेगवेगळ्या विषयांवर अभिवाचन हे ऐकायला मिळालं. आज पुन्हा एकदा आम्ही आमच्या पूर्ण टीमसोबत अभिवाचन घेऊन येत आहोत. 25 तारीख आणि उद्याची 26 तारीख दुपारी 4 वाजता हा कार्यक्रम थेट प्रक्षेपण आपलं ह्या लेवा ग्रुप कम्युनिटी ह्या वर लाईव्ह प्रक्षेपण याचं होणार आहे. आता प्रथम हा कार्यक्रम बघणारे सर्व प्रेक्षक, ह्या कार्यक्रमासाठी अभिवाचनासाठी आलेले सर्व अभिवाचक, तसेच लेवा सखी कलामंच मंडळ व परिसर यांच्या अध्यक्ष सौ निशाताई यांचं सर्वांचं मी या ठिकाणी स्वागत करत आहेत. तसेच कार्यकारिणीचे इतर सदस्य यांचं देखील या ठिकाणी स्वागत आहे. आपण आजच्या कार्यक्रमाला सुरुवात करूया. तत्पूर्वी आजचा हा जो दिवस आहे हा अतिशय खास असा दिवस आहे. आज 25 डिसेंबर संपूर्ण जगभरामध्ये याला आपण नाताळ ख्रिसमस डे म्हणून सेलिब्रेट केला जातो आणि भारतामध्ये तर सर्व धर्म सर्व पंथ यांना एका नजरेने बघितलं जातं. मग कुठलाही सण असो सर्वजण एकत्रित साजरे करतात. तसंच आजचा हा सण आहे आणि आपलं अभिवाचन आणि काहीतरी खास दिवस असणं हे काहीतरी मला वाटतं असं समीकरणच आहे. तसं आज एक नाताळ एक आहे आणि या व्यतिरिक्त आज गीता जयंती देखील आहे. तसंच मौनी एकादशी असं देखील आज आहे. गीता जयंती म्हणजे आजच्या दिवशी श्रीकृष्णाने अर्जुनाला गीता सांगितली आणि पृथ्वीवरच्या आपल्या मानवाला एक दिशा मिळावी म्हणून ही भगवद्गीता परमेश्वराने आपल्याला सांगितलेली आहे. तर आजची सुरुवात आपण गीता जयंती निमित्तामुळे गीतेची पूजा करून आपण करूया. त्यासाठी मी आपल्या अध्यक्षा सौ निशाताई यांना सांगेन की तुम्ही पूजा करावी आपल्या भगवद्गीतेची. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम् अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम् परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. आता आपल्याला अभिवाचनाला सुरुवात करायला काही हरकत नाहीये. आपल्या सर्वच अभिवाचकांना भरपूर दिवसांपासून आम्ही मिस करत होतो. त्यांची आठवण ही येतच होती. आज कुठले नवीन विषय घेऊन येत आहेत ते आपण बघूया. आणि आजचं पहिलं अभिवाचन, एक मिनिट जरा, मला वाटतं ओके हां, आजचं पहिलं अभिवाचन आपल्या समोर घेऊन येणार आहेत डॉक्टर सुवर्णा नारखेडे. डॉक्टर सुवर्णा नारखेडे यांचं स्वलिखित हा एक लेख आहे जो त्या आपल्या समोर सादरीकरण त्याचं करणार आहेत. डॉक्टर सुवर्णा नारखेडे ह्या बी ग्रुप मधून थर्ड विनर आलेल्या होत्या. तो देखील त्यांचा स्वलिखितच लेख होता. तर आज आपल्याला नवीन काय ऐकायला मिळतं ते बघूया. मी सुवर्णाताईंना विनंती करते की त्यांनी अभिवाचनाला सुरुवात करावी. ओके, थँक्यू मनीषाताई. सर्वप्रथम सगळ्यांना नाताळच्या आणि भगवद्गीतेची जयंती असल्याच्या हार्दिक शुभेच्छा. लेवा सखी मंचाच्या अध्यक्षा निशाताई अत्तरदे, सगळे मान्यवर, अभिवाचक आणि सर्व श्रोते, तुमच्या समोर मी आता माझी एक स्वलिखित कथा सादर करणार आहे. कथेचं नाव आहे सिग्नल. मैडम कुछ तो दे दो, 5-10 रुपए, कल से कुछ खाया नहीं है. सिग्नलला गाडी थांबल्यावर गाडीच्या काचावर टकटक करत ऐकायला येणारे हे बोल आता मला सवयीचे झाले. फार अगतिक वाटतं त्या क्षणी. मदत करावीशी वाटते दया येऊन, मात्र दुसऱ्या बाजूस आपण भीक मागण्यास प्रोत्साहन देत आहोत की जाणीवही काही भीक देऊ देत नाही. असंच एक दिवस नमू आली गाडीजवळ. एका लहान मुलीचा हात धरलेला. ताई काहीतरी द्या ना हो गरीबाले, हिचा जन्मदिन हाय आज. नाही पैसे तर वस्तू द्या की व. त्या मुलीकडे माझे लक्ष गेले. सिग्नलवर भीक मागत फिरणाऱ्या इतर मुलींपेक्षा फार काही वेगळी नव्हती ती.
6-7 वर्षांची असेल. मात्र तिच्या डोळ्यांतील चमक, चेहऱ्यावरील कुतूहल लक्षवेधी होतं. मुलीसाठी नुकतंच स्टेशनरीच्या दुकानांमधून मी कलरिंग बुक्स आणि क्रेयॉन्स घेतले होते. मला राहवलं गेलं नाही. ते मी तिला काढून दिले आणि नाव विचारले. लाजतच आईच्या पदराआड लपत ती म्हणाली, भारती. नंतर हा प्रसंग मी विसरून गेले. 2-3 दिवसांनी परत गाडीच्या काचावर टकटक झाली. मी भीक देणार नाही अशा पावित्र्यातच मी तिकडे कटाक्ष टाकला. बघते तर काय, भारती उभी होती, हातात पुस्तक घेऊन. मी काच खाली केली. मॅडम, हे बघा, मीनं रंगवलं या. मी अवाक होऊन बघतच राहिले. अप्रतिम रंगसंगती, सुंदर शेडिंग, कुठेही रेषेबाहेर रंग गेलेला नाही. आणखीन द्या ना मग मला असं पुस्तक. मला लय आवडलं हे रंगोयाले. सिग्नलवर प्रथमच कोणी पुस्तकाची भीक मागत होतं. तेवढ्यात सिग्नल सुटला. तिला रस्ता क्रॉस करून यायला सांगितले व मी पुढे जाऊन तिची वाट बघत थांबले. धावतच आली ती गाडी मागे. मी तिची विचारपूस करायला सुरुवात केली. जवळच्या झोपडीत ती आईबरोबर राहत होती. एव्हा ना तिची आई नमू तिला शोधत आली. नमू सांगू लागली, मॅडम, म्या गावाकडची, चांगल्या गरीबा घरची. तिच्या बाच्या नादी लागी सण 16 वर्षाचीच घरातनं पै आली. त्यानं फशिवलं. माहे आई बाबी जोय करीनात. मंगन सरू मावशीनं मला आसरा दिला. तिच्या संगटच राहतोय आम्ही दोघी. भीक मागून शान पोट भरतीये म्या तिघींचं. तिला विचारलं, काम करशील? मला कोण काम देणार व? तिचा प्रश्न तयार. खरंच तिचा अवतार बघून कोण जवळ घेणार तिला? तिला म्हटलं, थांब, मी विचार करून सांगते 2-3 दिवसात. मी रोज ह्या वेळेसच ऑफिसला जाते या रस्त्याने. नमू आणि भारती रोज सिग्नल जवळ वाटेवर डोळ्या लावून उभ्या असायच्यात. 3 दिवसांनी जुने पण स्वच्छ धुतलेले कपडे दोघींसाठी नेले. साबण, पावडर, कंगवा, टूथब्रश, टूथपेस्ट, टॉवेल अशा रोजच्या गरजेच्या वस्तूही दिल्यात. आणि दुसऱ्या दिवशी तयार होऊन यायला सांगितले. चेहरा मोहराच बदलला की स्वच्छ नमू आणि भारतीचा. त्यांना मग मी सिग्नल शाळा चालवणाऱ्या, सामाजिक कार्यकर्ती असणाऱ्या माझ्या एका मैत्रिणीकडे नेले. भारतीसाठी अंशतः आर्थिक मदत करायचं मी आधीच ठरवून टाकलं होतं. सिग्नल शाळेतनं सुरुवात करून भारती म्युन्सिपल शाळेत जाऊ लागली. नमूलाही छोटे मोठे काम मिळाले. आज 5 वर्ष झाले त्या गोष्टीला. आता सिग्नलला नाही भेटत दोघी. मीच तिच्या कामाच्या जागी जाऊन तिची आणि भारतीची चौकशी करते. भारतीची चित्रकलेतील प्रगती वाखाणण्याजोगी आहे. अनेक आंतरशालेय चित्रकला स्पर्धांमध्ये तिनं बक्षिसं मिळवली. दोघींचं जीवन मार्गी लागलं आणि त्या सत्कर्माचं थोडंफार पुण्य पदरी पडल्याचा माझाही स्वार्थ साधला गेला. धन्यवाद. खूप छान सुवर्णा. अं, अगदी तू सांगत असताना सिग्नलचं ते हुबेहूब वर्णन ते अगदी डोळ्यासमोरच येत होतं. बऱ्याचदा असं होतं की सिग्नलला आपली गाडी थांबते आणि अशी मुलं अगदी धावत धावत येतात, काही विकायला येतात, परंतु शिक्षणासाठी मात्र किंवा असं काही आवड असणारं क्वचितच कोणी आपल्याला भेटतं. परंतु हे जे आहे हे अगदी डोळ्यासमोर येऊन गेलं. यानंतर आपल्यासमोर अभिवाचन घेऊन येणार आहेत चंद्रशेखर पाचपांडे. त्यांचं देखील स्वलिखित लेख आहेत. चंद्रशेखर पाचपांडे हे सी ग्रुपमधून यांनी प्रथम पारितोषिक मिळवलं होतं. तर चंद्रशेखर पाचपांडे यांना मी विनंती करते की त्यांनी आपलं अभिवाचन सुरू करावं. नमस्कार. सर्वप्रथम सर्वांना खूप खूप शुभेच्छा आजच्या दिवसाचा. आज मी जे अभिवाचन करणार आहे हे हा लेख आहे आणि हा लेख लोकसत्तासाठी लिहिला होता. लोकसत्ताच्या चतुरंग पुरवणीमध्ये एक सदर चालवलं गेलं 2019 मध्ये मनातलं कागदावर. त्यासाठी हा लेख लिहिला होता आणि हे एका वृद्ध व्यक्तीचं आत्मकथन आहे. याचं नाव आहे सहजीवन. सुरुवात कात्री शोधण्यापासून झाली. नेहमीच्या जागेवर मिळाली नाही आणि मग तिला विचारलं तर तिने आणून दिली. कात्रीची नेहमीची जागा बदलली होती तिने. नेल कटरचंही तेच झालं. आणि मग लक्षात आलं की खूप काही बदललंय. लग्न समारंभाचे धावपळीचे दिवस संपले आणि हळूहळू घर तिच्या सुरात गाऊ लागलं. आधी फक्त माझी सवय असलेल्या या घरात तिचा प्रवेश झाला होता. लग्नापूर्वी निदान वर्षभर तरी त्याच फ्लॅटमध्ये मी एकटा राहत होतो.
त्यावेळी दैनंदिनी माझ्या मनाप्रमाणे चाले. मला हवं तेव्हा घरी पोहोचणं असो, हवी तेव्हा बाथरूम, टॉयलेट रिकामी असणं असो किंवा अजून काही. सब कुछ अपना राज. दुसऱ्या कोणासोबत आपली जागा, आपल्या वस्तू किंवा अगदी स्वतःला सुद्धा शेअर करणं तसं माहीतच नव्हतं मला. कठीण गेले ते काही दिवस हे अंगवळणी पडणं. तिलाही एका नवीन व्यक्तीला आपल्या आयुष्यात स्थान देणं इतकंच नव्हे, तर नवीन जागा, नवीन माणसं, नवीन जबाबदाऱ्या निभावणं सोपं गेलं नसेल, हा विचारही तेव्हा कधी मनात आला नव्हता. काहीच तर माहीत नव्हतं एकमेकांबद्दल. आवडी-निवडी, स्वभाव, सवयी सगळंच अपरिचित. माझी माणसं, तुझी माणसं, तिच्याकडून माझ्या, माझ्याकडून तिच्या आणि आम्हा दोघांकडून असलेल्या इतर सगळ्यांच्या अपेक्षा. या गोंधळातून फारसं चांगलं काही निष्पन्न झालंच नाही. म्हटलं तर खूप छोटा शब्द आहे हा अपेक्षा, पण आयुष्य व्यापून टाकतो. सगळ्या वादाच्या मुळाशी असते ती हीच अपेक्षा. अहो, ऐकलत का? तिच्या हाकेने माझ्या विचारांची मालिका तुटली आणि मी वर्तमानात आलो. काय गं? काही नाही हो, असंच. हल्ली हे असंच सुरू असतं आमचं. घरात दोघंच असतो आता. मुलं आपापल्या कुटुंबासोबत नोकरीच्या ठिकाणी स्थायिक. घरी येणार एक तर दिवाळीत, नाहीतर आमच्या आजारपणात. नाही तक्रार नाहीये काही त्यांच्याबद्दल. त्यांची इच्छा असूनही या शहरात नाही साध्य झाली त्यांची उद्दिष्ट. मीही असाच नव्हतो आलो का या शहरात. बघा भरकटलो पुन्हा. तर हल्ली हे असंच सुरू असतं आमचं. शरीरही थकलीत आता, डोळे दमलेत, वाचनही होत नाही सलग. टीव्ही किती बघणार? अंथरुणात पडून असतो जास्त वेळ. मध्येच कधी डोळा लागला तर ती अशी हाक मारते. मी प्रतिसाद देतो जाग येऊन, तर कधी-कधी मीही अशी हाक मारतो. खरं सांगू? आपल्या जोडीदाराला निपचिप पहुडलेला पाहून शंका येते उगाच मनात. त्याला आवाज देऊन तो असल्याची खात्री करून घेतली जाते आपसुकच. बरं वाटतं प्रतिसाद मिळाला की. जीव भांड्यात पडतो. आपल्या जोडीदाराचं फक्त असणं देखील किती गरजेचं आहे ते आता या वयात कळलं. आता एकमेकांकडून इतर काहीच अपेक्षा नाहीयेत उरलेल्या. फक्त सोबत असावी हीच एक इच्छा आणि अपेक्षा. मला आठवतंय अजून. लग्नानंतरचे सुरुवातीचे दिवस एकमेकांना जोखण्यात गेले. जोडीदार कसा आहे ते स्वीकारण्यापेक्षा तो कसा असायला हवा याचीच प्रतिमा मनात तयार होत राहिली. आणि सत्याकडे प्रतिमेची झापड लावलेल्या डोळ्यांनी बघताना नकळत जोडीदारावर अन्यायच होत गेला. आणि हे नातं फुलायला उशीर होत गेला. दोघांच्या आवडी-निवडी वेगळ्या. मला घरातच बसून वाचन करायला आवडे, तर तिला भटकायला, नाटक, सिनेमे हा तर तिचा वीक पॉइंट. त्यामुळे हा नेहमीच वादाचा विषय राहिला. दोघांपासून सुरू झालेल्या या नात्यात कितीतरी वळणं येत गेली. काही गोष्टी आपसूक चालून आल्यात, काहींचा हव्यास करून त्या मिळवल्यात. धावत राहिलो फक्त. फक्त दोघांसाठी अशी किती क्षणं जगता आली. घर, मुलं, नातेवाईक, मित्र-मैत्रिणी सगळं काही जीवनात आले. प्रसंगी त्यांच्यावरून आपसात वादही झाले. काही वाद लगेच विरले, काहींनी मात्र आयुष्यभर पुरतील असे वरखडे मागे ठेवले. झालेला प्रत्येक वार अप्रत्यक्षरित्या दोघांच्या नात्यावरच झाला. कधी त्याने नातं बळकट झालं आणि कधी भांबावून सुद्धा गेलं. सुरुवात दोघांपासून आणि आता शेवटाला परत दोघंच. मध्ये जे काही जीवनात आलं ते मृगजळ असावं तसं विरलंय. सुखी होण्यासाठी म्हणून कधी एकट्याने, कधी सोबतीने ज्या गोष्टींच्या मागे धावलो, त्याचा काही उपयोग आणि महत्त्वच वाटेनासं झालंय आता. आज वाटतंय, आपण दोघं एकमेकांसाठी एकत्र आहोत हेच कारण जीवन आनंद जगण्यासाठी पुरेसं आहे. आज आयुष्याच्या संध्याकाळी मिळालेली ही समज जर सहजीवनाच्या सुरुवातीला कळली असती, तर नातं अधिक फुललं असतं, गहिरं झालं असतं. कोणीतरी लिहिलंय ना, तुम मसरत का कहो या इसे गम का रिश्ता. तुम मसरत का कहो या इसे गम का रिश्ता. कहते हैं प्यार का रिश्ता है जन्म का रिश्ता. माझ्या प्रत्येक "अगं ऐकतेस ना?" ला तिचा आणि तिच्याही "अहो ऐकताय ना?" ला माझा प्रतिसाद असतोच. पण केव्हा तरी एक क्षण असा येईल, की दोघांपैकी कोणी एक प्रतिसाद देणार नाही आणि तो हक्क मलाच मिळावा आता हीच काय ती अपेक्षा. सहजीवन जगताना हा एक स्वार्थ जपलाय मी. आणि हो, ती जर आधी गेली तर मात्र एक श्वास लवकर संपवून मीही जाईन तिच्याकडे. सप्तपदीमध्ये तसं वचन दिलंय ना तिला. धन्यवाद. आपण असं म्हणतो की सगळ्यात शेवटी
आपल्याला ह्या गोष्टींचा भास होतो किंवा ह्या गोष्टी आपल्याला सगळ्यात शेवटी जाणवतात आणि खूप सुंदररित्या तुम्ही आजचा तुमचा हा स्वलिखित जो लेख होता तो वाचला आणि अतिशय त्यामध्ये आम्ही देखील पूर्णपणे आम्ही त्या लेखाशी सहमत आहोत की आयुष्यभर आपण ज्या आपल्या जोडीदाराशी भांडतो किंवा छोट्या छोट्या कारणांवरनं आपण टोकाची भूमिका घेतो आणि सरते शेवटी मात्र लक्षात येतं की आपली साथ देणारा हाच तो आहे आणि मग मागे केलेल्या आपल्या चुकांवर कधीतरी आपल्याला असं वाटतं की मी का केलं होतं. खूप सुंदर लेख होता. आता यानंतर आपण पुढच्या अभिवाचनाकडे वळूया. पुढचं अभिवाचन घेऊन आलेले आहेत गौरव देवेंद्र चौधरी. यांनी देखील ए गटामधून मागच्या आपल्या स्पर्धेमध्ये भाग घेतला होता यांनी आणि ते एक ग्रुपमधून त्यांनी 3रं पारितोषिक मिळवलेलं होतं. तर आज ते आपल्यासमोर डॉक्टर मिलिंद धांडे यांनी लिहिलेली एक कथा मनशांती आणि करोना हा लेख आपल्यासमोर ते घेऊन आलेले आहेत. तर गौरव, तुम्ही आपलं अभिवाचन सुरू करा. नमस्कार. सर्वप्रथम आपणास गीता जयंती आणि नाताळच्या सर्वांना शुभेच्छा आणि सर्व अभिवाचकांना माझा सादर नमस्कार. आज माझा विषय मनशक्ती आणि करोना. आजच्या अभिवाचनात मी मनशक्ती, मनशांती याबाबत सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. यावर अनेक थोर मंडळींनी खूप काही लिहून ठेवलं आहे. मी ते माझ्या पद्धतीने गोळा करून आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. आपलं आयुष्य आरामात सुखसमाधानात चाललेले आहे. कसलाही आपल्याला त्रास नाही म्हणा व आपल्याला त्याची अजून काही झड बसलेली नाही. तोपर्यंत आपण आनंदी असतो. सुखनैव जीवन चालू असते. अचानक कुठला तरी आजार होतो. कुठली आप्तजन आजाराने दगावतो व कोरोनासारखी महामारी येते आणि आपण अगदी मुळापासून हादरतो. यात सर्वप्रथम काय होत असेल तर आपल्याला डिप्रेशन येते, मानसिक तणाव येतो, सगळं संपलं असं वाटू लागते, भविष्याची वर्तमानाची चिंता लागून राहते आणि आपण आपली मनशांती घालवून बसतो. मग आपले स्वास्थ्यही हळूहळू हिरवू लागते. आपण निराश राहू लागतो. अचानक चिडचिड, रागीटपणा वाढू लागतो आणि अनेक आजारांचा चंचू प्रवेश सुरू होतो. त्याला आमच्या सायंटिफिक लँग्वेजमध्ये मानसिक आजार, सायकॉट्रिक डिसऑर्डर म्हणून आपल्या समाजात म्हणतात. अजून आपल्या समाजात मानसिक आजार असतो यावर लोकांचा विश्वास बसत नाही. अशी अचानक तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली म्हणजे आपल्या शरीरातील हार्मोन्सचे प्रमाण बिघडते. उदाहरणार्थ डोपामिन, सेरोटोनिन व आपल्या शरीरावर त्याचे परिणाम होऊन चिडचिडपणा, डिप्रेशन, अतिउत्साहीपणा, हिंस्रपणा, भांडकुटावृत्ती वाढू लागते. मग आपण आपल्या डॉक्टरांकडे न नेता कसली देवाची प्रेताची बाधा झाली आहे का, कुणाची दुष्ट लागली आहे का असा विचार करतो. मी प्रथम भोंदू बाबा मांत्रिक गाठतो, मंदिर गाठतो. त्यातच आपले बरेच महिने निघून जातात व आजार विकृत व मोठे स्वरूप धारण करतो. मला कळत नाही की जो देव साऱ्या जगाचा नियंता आहे, रक्षण करता आहे, तो आपल्या मुलांना कसा त्रास देईल हो. देवाला धूप नैवेद्य प्राणीबळी देऊन देव खुश होणार आहे का. अरे तुम्ही त्याला काय देता. तोच निर्माता आहे, पालन करता आहे. आपल्याकडे जे काही आहे ते त्याचेच देणं आहे आणि तुम्ही लोक त्याला शूद्र लाच देतात. मित्र हो, जागे व्हा. तुम्हाला मानोपचार तज्ञाकडे जायची गरज आहे. औषध पाणी मेडिटेशन व्यायाम करून मनशक्ती वाढवायची गरज आहे. तुम्ही पूर्णपणे बरे होऊ शकतात, किमान सुरक्षित जीवन जगू शकतात. आता मनशक्ती म्हणजे काय. थोडक्यात स्थिर म्हणजे संकटे आली तरी न डगमगता, न विचलित होता, न अति आनंदे बेभान होत. आपली सर्व शास्त्रे पुराण देखील हेच सांगतात की मन हे सुदृढ स्थिर असावे. असेच मन कशाने विचलित होत नाही आणि तसे मन परमेश्वराशी संवाद साधू लागते. परमेश्वराची संवाद साधणे, एकरूप होणे म्हणजे तरी काय. षडरिपूंचा त्याग करून निरीच्छ भावनेने कुठल्याही गोष्टीला प्रसंगाला सामोरे जाणे, चिंतन करणे. मनशांती टिकवण्यासाठी, मनोधैर्य वाढवण्यासाठी काय करणे आवश्यक आहे याचा आपण थोडक्यात विचार करूया. मन सुदृढ असणे आवश्यक आहे, कारण सुदृढ मन हे सुदृढ शरीरातच असते. व्यायाम प्राणायाम योगाभ्यास करून आपण शरीर सुदृढ निकोप करू शकतो. त्यामुळे प्रतिकार शक्ती वाढून आपल्याला कसल्याही संसर्गाची बाधा होत नाही. आनंदी राहतो, मन स्थिर राहते आणि छान झोपही येते.
उत्तम परिपूर्ण सात्विक आहार, तोही वेळेवर 2 वेळा. तंतुमय फळे, कमी कार्बोहायड्रेट, जास्त प्रोटीन, कमी मेद असलेले पदार्थ सेवन करणे, मीठ, तेल, मसाला वापर कमी करणे. क्रोध, मोह, मत्सर, माया, गर्व, अति अभ्यास याचा त्याग केल्यास तर तुम्ही जीवन अधिक तणावरहित होऊ शकते. मन स्थिरावते. आपल्या गरजा कमी ठेवल्यावर अति पैसा कमवायची व त्यापोटी होणाऱ्या मानसिक ताण घेण्याची गरज पडणार नाही. त्याने मनशांती लाभेल. दूरदर्शन, वर्तमानपत्र, व्हॉट्सअपवरील नकारात्मक बातम्यांना फाटा द्या. वाटल्यास वर्तमानपत्र वगैरे आपली दिवसभराची कामे झाल्यावर वाचा व तेथेच सोडून द्या. आपली मित्रमंडळी, कुटुंबीय, नातेवाईक, आपले डॉक्टर यांचंही मनोधैर्य टिकवून देण्यात खूप मोठी मदत असते. असे म्हणतात, खूप मित्र असलेला माणूस खरोखरच खूप आनंदी व स्थिर बुद्धीचा असतो. सर्वात महत्वाचे, नाही म्हणायला शिका. कोणाला काय वाटेल, तो काय म्हणेल या विचारांनी आपण बराच वेळा मनाला न पटणाऱ्या गोष्टी करतो आणि तेथेच आपल्या मनाची कुचंबणा होते व मनशांती टळते. आजाराकडे वाटचाल होते. मधुमेह, ब्लड प्रेशर, लकवा, पार्किन्सन्स, हृदयरोग इत्यादी आजारांचा तंचू प्रवेश होतो व पुढे जाऊन खूप फोपावतो. सर्वात शेवटी महत्वाचे सारा करविता जो आहे त्या परमेश्वरावर अढळ श्रद्धा ठेवा. आपले तेच आपला तो चांगलंच करेल अशी भावना, विश्वास, मनोधैर्य टिकवण्यात महत्वाची भूमिका करते. तेव्हा मित्र हो, या कोरोना काळात आपले मनोधैर्य, मनशांती टिकवून ठेवा. घाबरू नका. खूप मोठा आजार नाही, संसर्गजन्य आहे. त्यामुळेच आपण त्याला टाळता येऊ शकते. अगदी सोप्या उपायांनी मास्क लावणे, सुरक्षित अंतर ठेवणे, हातपाय तोंड साबणाने सतत धुणे, विनाकारण न भटकणे, गर्दी न करणे, नियमित व्यायाम, मनन, चिंतन या गोष्टींनी आपण प्रतिकारशक्ती वाढवून आपली मनशांती टिकवून ठेवून कोरोनाला सहज हरवू शकतो. धन्यवाद. नमस्कार. छान गौरव. सध्या परिस्थितीवर जो तुम्ही लेख वाचला, खरंच मन शांतीची खूप गरज आहे. तसंच धैर्य देखील आपल्याला असलं पाहिजे. आणि करोना हा संसर्गजन्य आजार आहे, परंतु तो आपण सहू शकतो. याबद्दल आपल्या मागच्या अभिवाचनामध्ये देखील खूप छान लेख औरंगाबादच्या ज्या डॉक्टर आहेत त्यांनी सांगितला होता आणि आज तुम्ही हा वाचला, अतिशय छान. यानंतर आपण पुढच्या वाचनाकडे वळूया. पुढचं अभिवाचन करणार आहेत कुंदा विकास झोपे. ते आहे टेरिफिक आणि लेखक आहेत सुनील जावळे. नमस्कार. तेव्हा सखी आयोजित अभिवाचन स्पर्धेत मी सौ कुंदा विकास झोपे, उल्हासनगर, जिल्हा ठाणे, लेखक सुनील जावळे यांच्या टेरिफिक कादंबरीतील दहशत लढणाऱ्या एका जिगरबाज तरुणीची रोमहर्षक कहाणी सादर करणार आहे. काय गे, कुठल्या मैत्रिणीला सेंड केलीस ती क्लिप? चल नंबर सांग पाहू. ती गोंधळून जात म्हणाली. मॅम, नंबर नाही आठवणार मला. फोन लिस्ट मधून शोधून काढला. क्लिप सेंड केली. ती गोंधळून जात म्हणाली. तर मग काय, बस कोठडीत. बरं, तिचा पत्ता माहित आहे की नाही की ते सुद्धा माहित नाही. कुठे राहते ती? तिला कॉन्टॅक्ट होऊ शकेल असा कोणता नंबर आहे का? नाही मॅम. कॉलेजातली मैत्रीण ती, सानिया नाव आहे तिचं. मागे तिच्या नवऱ्यासोबत मॉलमध्ये अचानक भेटली होती, तेव्हा नंबर दिला होता, पण ती अंधेरीतच कुठेतरी राहत असल्याचं सांगत होती. मी शपथ घेऊन सांगते, हे सारे काय खरे आहे. प्लीज प्लीज ट्रस्ट मी. तिला क्लिप लाटवायचं काय कारण? आणि दुसरं कोणी भेटलं नाही का? मॅम, ती माझ्या खास विश्वासातली माझी जुनी मैत्रीण होती. मला वाटलं ती नक्कीच मदत करू शकेल. एव्हाना त्या तरुणीचा धीर खचला होता. पोलीस कोठडीत डांबून राहण्याच्या भीतीने ती थरथर कापत होती. तुझ्या मूर्खपणामुळे तुला अटक होईल. मी काहीच करू शकत नाही आणि मर्डर केस असल्याने जामीनही मिळणार नाही. आमच्या चौकशीत तू बेकसूर मिळालीस तर तुझी सुटका. घ्या ग हिला ताब्यात. खाली जीप मध्ये जाऊन बसा. मी आलेच. इथला पंचनामा वगैरे ऐकून. 2 महिला कॉन्स्टेबल तिला हाताला धरून दाराबाहेर घेऊन गेल्या. सुजाता डोक्याला हात लावून मटकन चेअरवर बसली. बाहेर अँब्युलन्स येऊन थांबल्याचे सायरन वरून कळत होते. पंचनामा करणारे फोटो तज्ञ, फोटोग्राफरही हॉलमध्ये येऊन दाखल झाले.
पंचनाम्याचे काम सुरू झाले होते. माने व चौगुले सुजाता समोर उभे राहून मेमरी कार्ड न मिळाल्याचे सांगत होते. सुजाताची नजर सोफ्याच्या व पाठीच्या पेचकीत काहीतरी शोधत भिरभरत होती. तिने चेअर मधून उठत येत सोफ्याच्या गॅप मध्ये लांबसडक बोटे रुतवली व एक लहानशी फाईल उपसून बाहेर काढली. कदाचित मेहताने ती पाठीमागे सरकावून गॅप मध्ये लपवून ठेवली असावी. सुजाता विचार करीत ती फाईल हातात धरून उघडून आतील पेपर वाचू लागली. माय गॉड राणे, हे तर कसल्या प्रॉपर्टीचे पेपर्स आहेत. कुणीतरी मुजावर अलीसी होणारे खरेदी खत आणि पॉवर ऑफ अटर्नी ट्रान्सफर संबंधी वाटतायत. कदाचित ती मगाची तळणी पस्तुलाच्या धाकाने मेहताच्या सह्या मिळवण्याच्या प्रयत्नात असावी. आणि विशेष म्हणजे ह्या स्टॅम्प पेपर्स अग्रीमेंटवर मुजावराचा पत्ता सुद्धा लिहिलेला नाही. कुठे शोधणार या मुजावराला? सुजाता गंभीर होत राणेकडे अभिप्रायार्थक नजरेने पाहू लागली. पण मॅम, तिने गोळी चालवली असती. एवढा मोठा रामपुरा मेहताच्या छातीत खुपडण्यासाठी ताकद तिच्यामध्ये कुठून आली असावी बरं? या प्रॉपर्टी अग्रीमेंटशी तिचा काही संबंध असावा असे वाटत नाही. खरं आहे राणे तुम्ही म्हणता ते, पण तो दुसरा गुंडाही असेल तिथे तर, किंवा ग्यावार असेल एकमेकांवर मात करण्यासाठी. मिस्टर मिश्रा, क्या आपने किसी दो गुंडे को बिल्डिंग में घुसते हुए देखा था? सुजाताने मोहरा सिक्युरिटीकडे मरवत विचारले. तसा मिश्रा सॅल्यूट ठोकून तिला सांगू लागला. जी जी मैडम जी, ये लड़की को तो अंदर घुसते मैंने नहीं देखा, पर दो मुस्टंडों को गेट पे मारामारी करते देखा था. और तुम लोगों ने घुसने दिया? पकड़ने की कोशिश नहीं की? कैसे सिक्योरिटी हो सबके सब? यह 2 नहीं 3 आदमी में बिल्डिंग में घुसकर आए थे और तुम कह रहे हो 2 कह रहे हो? सुजाता त्याला दमात घेत विचारते. नहीं जी, 2 ही मुस्तंडे को देखा था. उन्होंने हमारे स्टाफ में हाथापाई तक की थी. उसके बाद मैंने इंटरकॉम पर सभी पोस्टर अलर्ट कर दे. हम उनके पीछे भागते आए तो वह लिफ्ट लेकर वो दोनों ऊपर की तरफ भागे. हम दादरे से ऊपर गए तो फिर नीचे. लिफ्ट ले आए मानो चोर पुलिस वाला खेल चालू था. लेकिन दूसरी वाली लिफ्ट क्यों नहीं पकड़ी आपने? उससे तो जा सकते था मैडम जी. दूसरी लिफ्ट 9वें माले पर खुली छोड़ने की अटकी हुई थी ना मैडम जी. दूसरी लिफ्ट 9वें माले पर खुली छोड़ने से अटकी हुई पड़ी थी ना मैडम जी. चलो, एक बात सही है, लड़की सच कह रही थी, लेकिन आदमी 2 नहीं 3 होने चाहिए. पर तुमने तीसरे आदमी को कैसे नहीं देखा? सुजाता हाताच्या तळवावर केन आटपट म्हणाली. मैडम जी, हम बहुत ही शर्मिंदा है. गेट से हम दोनों भी सिक्योरिटी गार्ड खैनी खाने गपशप करने बाजू वाले पोस्ट पे तैनात दोस्तों से मिलने तक हटे थे, लेकिन 5 ही मिनटों में पोस्ट पर हाजिर हो गए थे. हो सकता है उसी वक्त लड़की और उसका वह तीसरा आदमी अंदर भागकर आया हो. मिश्रा भीतीने थरथर कापत उभा होता. ठीक है, तुम स्टेटमेंट दो. जरूर पडने पर तुम्हें थाने बुलाया जा सकता है. पंचनामा करणाऱ्या टीमचे काम संपले होते. फोटोग्राफरने वेगवेगळ्या अँगल्सनी फोटो काढून घेतले होते. ठसे तज्ञांनी सर्व वस्तूंवर पावडर टाकून ठस्यांचे फोटोग्राफ घेतले. एम्ब्युलन्स वाले स्ट्रेचरवर घेऊन आत आले. सुजाताने पंचांना विचारून घेत बॉडी पोस्टमॉर्टम साठी घेऊन येण्यास सांगितले. बॉडी स्टेशनवर ठेवून 4 जण पळतच लिफ्टने खाली आले. सुजाताने शेजारच्या प्लॅटफॉर्म मधील लोकांना लॉबी मध्ये बोलावून घेत जमा केले. त्यांच्याकडे विचारपूस करू लागली. शेजाऱ्यांनी दिलेल्या माहितीवरून कळाले की मेहता सोबत त्यांचा मुलगा व मुलगी राहतात, पण रात्री खूप उशिराने घरी परततात. रात्रभर पब डिस्कोथेक मध्ये धिंगाणा घालत पडलेले असतात. आता रात्री नशेत चूर असलेल्या पोरांशी बोलण्यात काही अर्थ नाही. सुजाताने 2 पोरांना अंधेरी विजयनगर ठाण्यात घेऊन येण्यास सिक्युरिटी मिश्राला बजावले. त्याने मान हलवत होकार दिला. अतिश्रीमंतीने मेहतांची 2 पोरं बिघडलेली होती. आई म्हणून मुलांवर मेहताने मायेने दुर्लक्ष केले होते. अधिक काही माहिती न मिळता मेहताकडे व कोणी नातेवाईक मंडळींचे वा बिझनेस संबंधित लोकांचे येणे जाणे नव्हतेच. अधिक तपशिलात न शिरता सुजाताने माने व चौगुलेंना तेथून जाण्याचा इशारा केला. लिफ्ट मध्ये मिश्राला सोबत घेत खाली आली.
जीप तयार होती. मुकाट्याने गप्प बसलेल्या तरुणी शेजारी बसत विचारले, अगं भवाने, तुझं नाव काय ग? आणि एवढ्या रात्री कुठे निघाली होतीस भटकायला? ते दोन गुंड माझा पाठलाग करीत होते. कामाला जातेस का कुठे? मॅम, मी रश्मी मोहिते, सिटी इंटरनॅशनल बँकेत सॉफ्टवेअर इंजिनियर म्हणून जॉब करते. सर्व्हर बिघडला म्हणून थांबले होते. तिथे बँकेत उशीर झाला. बाहेर टॅक्सी रिक्षा मिळाल्याने बस स्टॉपवर शेवटच्या बससाठी थांबले. तर निर्मनुष्य स्टॉपवर ते दोघे धिंगाणा बाईक्स थांबून अचकट विचकट बोलत अश्लील हावभाव करून छेडत होते. मी पोलीस हेल्पलाईनला फोन लावणारच होते, पण त्या दोघांनी माझ्यावर हल्ला केला. मी कशीबशी त्यांच्या तावडीतून सुटका करून घेत रस्त्यावरून धावत सुटले तर मोटार बाईक वरून माझा पाठलाग करीत ते मागे येत होते. मी त्यांना चुकून गेटवर गार्ड नाही बघून त्या बिल्डिंग मध्ये शिरले. माझे सँडलही बाहेर पडले असतील बघा. ती मोठ्या अपेक्षेने सुजाताला खरे सांगावे असे सांगतच राहिली. जीप सुरू झाली होती. सुजाताने त्या तरुणीच्या सँडल्स चालत्या जीप मधून रस्त्यावर कुठे दिसतायत का ते बघायला हवालदाराला लक्ष देऊन बघायला सांगितले. त्या इमारतीपासून 100 फूट अंतरावर एक सँडल दिसल्याचे सांगतात सुजाताने जीप थांबवली व स्टाफला खाली उतरून दोन्ही सँडल हुडकवण्यास पाठवले. तिच्या दोन्ही सँडल्स मिळाल्या. त्यावरून ती खरं सांगत असल्याची खात्री पटून तिच्या हातातील हेअर कॅप्स काढून घेत तिला सँडल घालायला दिल्या. रश्मी काहीशा तणावमुक्त होत सुजाताशी बोलत राहिली. जीप अंधेरी पोलीस ठाण्याच्या दिशेने भरधाव सुटली. रात्रीचे 3 वाजून गेले होते. रश्मीला झोप अनावर होत होती. ती हवेच्या थंडगार झुळकीने डोळा लागून झोपी गेली. सुजाता तिच्या सुंदर निष्पाप चेहऱ्याकडे पाहत राहिली. धन्यवाद. खूप छान कुंदा, थरारक गोष्ट तुम्ही सांगितली. आतापर्यंतचे 4ही विषय आपले असे वेगवेगळे आपल्याला ऐकायला मिळाले. यानंतर आपण पुढचं अभिवाचन ऐकणार आहोत रितेश्वरी चौधरी यांचं. रितेश्वरी चौधरी यांचं अतिशय खास कौतुक करायची गोष्ट म्हणजे ज्यावेळेस आपली स्पर्धा आपण घ्यायचं ठरवलं त्यावेळेस त्यांनी ह्या स्पर्धेमध्ये भाग घेतला होता आणि त्यावेळी त्यांचे मिस्टर आजारी होते, हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होते. परंतु तरी सुद्धा मला जर संधी मिळाली आणि त्यांची तब्येत ठीक असली तर मी अभिवाचन करेल असं त्यांनी म्हटलं आणि अतिशय सुंदर अभिवाचन त्यांनी सादर केलं होतं. आज देखील ते आपल्या समोर त्यांचं स्वलिखित असा एक लेख वाचत आहे आणि त्याचं नाव आहे लग्न संस्कार. तर बघूया रितेश्वरी यांचं स्वलिखित लेख लग्न संस्कार. नमस्कार. आजच्या दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. मी सौ रितेश्वरी दिलीप चौधरी, राहणार डोंबोली. आज मी आपणासमोर माझा स्वलिखित लेख लग्न संस्कार हा वाचून दाखवणार आहे. लग्न म्हणजे नक्की काय? 2 घरं एकमेकांना जोडली जातात की 2 व्यक्ती एकमेकांबरोबर जीवन जगण्यासाठी वचने घेतात? खरं तर हे सर्व विचार करण्यासारखे आहे. लग्न म्हटले की तो सर्व रम्य सोहळा डोळ्यासमोर उभा राहतो. मंडप, चौघडी, सनई, बँडबाजा, पाहुणे, ती उडणारी धावपळ, असं सर्व काही. पण वैवाहिक जीवन सुखी आणि समाधानी होण्यासाठी खूप महत्वाचा घटक म्हणजे संस्कार, लग्न संस्कार, जे लग्नाच्या बोहल्यावर चढण्यापूर्वी मुलामुलींना देणे महत्वाचे आहे असे मला तरी वाटते. मुलगी देणे काय किंवा जावई म्हणून मुलगा घरी आणणे काय, याबाबत सर्वच उभयतांमध्ये शंकेचे, भीतीचे वातावरण बघायला मिळते. असे का? यावर आपण काही विचार केलाय का? मात्र आपण या गोष्टीवर सर्वांनी विचार करायला हवा. आज मुलगा असो का मुलगी खूप शिकतात आणि हे कौतुकास्पद पण आहे आणि काळाची गरज पण आहे. मात्र सर्वच शिक्षणातून जीवन जगायचे कसे, नवीन लोकांना आपलेसे करायचे कसे, हे त्यातून अवगत होत नाही. ज्याप्रमाणे मुलगी ही दोन्ही घराचा दुवा असते त्याप्रमाणे मुलगा ही दोन्ही घराचा सदस्य असतोच की, आणि आहेही. तसे त्यासाठी पण आपण काही जबाबदारी असते, त्याची पण त्यासाठी काही जबाबदारी असते, हे विसरून चालणार नाही. या सर्व गोष्टी आपण आपल्या मुलांना नीट समजावून सांगितल्या नाही तर कोणताही संसार थाटण्याच्या अगोदर मोडकळीस येईल. मला सासरच्या लोकांकडून त्रास दिला गेला म्हणून मी माझ्या घरी येणारीला देणार,
किंवा सासू सासरे नणंद दीर असेच असतात, ते त्रासच देतात. हे मुलीच्या मनावर कोरण्याऐवजी तू त्या घरची राणी आहेस, लक्ष्मी आहेस. तू 2 घरातील खूप महत्वाचा मोठा दुवा आहेस. तुझ्या ओंजळीत आम्ही सर्व सुखावणार आहोत. सुखावणार आहोत. तुला प्रत्येक गोष्ट करताना आम्हा सर्वांचा विचार करावा लागेल आणि तू करावा. नसेल समजलं तर विचार कोणाला, सल्ला घे सर्वांचा. मग त्यातून तू ठरव, या उंबरठ्याच्या आत आनंद शांतता फुलू द्यायची की उंबरठा ओलांडून सर्वांची मनं दुखवून आपला आनंद साजरी करायचा. कोणताही निर्णय घेण्या अगोदर घे ग थोडी उसंत, विचार कर चौदिशेने. उद्या तूही यातील एक कडी असणार, यातील एक पात्र असणार. मग तेव्हा तुझा रोल काय? जुळण्यासाठी उभा आयुष्य वेचावे लागते, तुटण्यासाठी एका क्षणाची करामत असते. मात्र तुमच्या सर्व चांगल्या निर्णयात नेहमीच पालक सावलीसारखे तुमच्या बरोबर असतात आणि असणारही. असं जर पटवून दिले तर चांगले कितपत होईल हे सांगू शकत नाही, मात्र वाईट होणार नाही हे नक्कीच. मात्र आपण सर्वांनी मुलींकडूनच अशी अपेक्षा का करावी? मुलगा हा पण तो दोन्ही घरचा दुवा असतो. जसे एका हाताने टाळी वाजवू शकत नाही, तसे एकाकडूनच अपेक्षा करणं योग्य आहे का? या गोष्टीचा मुलाने आणि मुलाच्या घरातील मंडळींनी पण विचार करायला हवा. तुला जशी तुझ्या लोकांची काळजी, तशी तिने पण तिच्याही लोकांची काळजी घ्यायला हवी ना. तू आमच्या घरचा जसा करता तशी ती तिच्या घरची. खरं तर तुझं आणि माझं नकोच. आता दोघांनीही आपलं म्हणायला हवं. मग कोणाला अडचण भासली तर तुम्ही दोघांनीही एक होऊन ती पूर्ण करायला हवी. जसं मी तुम्हाला वागवलं, वाढवलं आणि प्रसूती कळ्या सोसल्या, तेवढ्याच तिच्याही आईने सोसल्याच असतील ना. तर तिच्या माहेरची नाळ आपण कायमची कापावी. तिच्या आई वडिलांना विरहात तडपट ठेवावे. आपल्याला मात्र बहीण मावश्या आत्या हवी ती गोताळी हवी. आणि तिने मात्र तिचे सर्व लोक सोडून कसे काय आपले घर सजवण्यासाठी यावे. जी आपलं घर आनंदी ठेवण्यासाठी आली, तिला जर आपण दुःखी ठेवले तर ती कशी काय आपल्या आनंदाची वेळ हिरवळ ठेवू शकेल. तसेच दोघांनी पण एकमेकांना सर्वांसमोर तोडून फाडून बोलण्यापेक्षा एकांतात बोलण्याचा, समजून सांगण्याचा प्रयत्न केला आणि तो करावा. सर्वांसमोर तू तिला किंवा तिने तुला बोलले, रागवले तर चिडचिड होणारच. नक्की चूक काय हे शांततेत समजून सांगितले तर बघा, नाही होणार ती चूक पुन्हा. रागाने आणि त्रागाने संबंध तुटतातच, मनात द्वेष उत्पन्न होतात. ते समजून प्रेमाने सांगितले तर मोठा अनर्थ टळू शकतो. मुलगी असणे आणि सुनेला मुलीसारखे ठेवणे हे कठीण जरी असले तरी प्रयत्नाने शक्य होते. दोघांनीही दोघांच्या आई वडिलांना आपले समजून वागवले तर भरल्या घरात पोरके कोणीच होणार नाही. दोन जीव एकत्र येणे म्हणजे संसाररूपी बागेत छानस कलम लावण्यासारखे. त्या कलमाला सर्वांच्या आपुलकीचे, समजुतीचे, मायेचे खतपाणी घातले तर आनंदाच्या क्षणांची फुले लगेच भरून येऊ शकतात. धन्यवाद. खूप छान रितेश्वरी. अगदी मनातलं जे काय होतं ते तुम्ही ह्या लग्न संस्काराच्या लेखामधून तुम्ही आम्हाला, आमच्या सगळ्यांपर्यंत पोहोचवलं. खरंच आपण फक्त मुलीकडनं अपेक्षा करतो आणि फक्त मुलीकडनं अपेक्षा न करता मुलानेही तेवढीच जबाबदारी स्वीकारावी आणि 2 घरांना जोडण्याची ही फक्त मुलीचीच नाही तर मुलाची देखील जबाबदारी असते. तर हे आपण लक्षात घेऊन लग्न संस्कार याकडे गांभीर्याने बघण्याची खरंच गरज आहे. यानंतर पुढील अभिवाचन आपल्या समोर घेऊन येत आहेत सुजाता लक्ष्मण भारंबे यांनी. आध्यात्मिक यांचं जे अभिवाचन आहे हे आध्यात्मिक विषयावर आहे. आज गीता जयंती आहे, तर गीता जयंतीच्या निमित्ताने त्यांनी भक्ती योगातील गीता प्रवचन भाग 12 अध्याय 12 मधील गीता प्रवचन हे अभिवाचन त्यांनी ते घेत आहेत. तर सुजाता भारंबे
लेवा सखी मंचच्या आदरणीय अध्यक्षा निशाताई, सन्माननीय आयोजक आणि माझ्या सर्व रसिक बंधू भगिनींनो, मी आज आपणासमोर सादर करीत आहे विनोबा भावे यांच्या गीता प्रवचने या पुस्तकातील गीतेच्या 12व्या अध्यायातील सगुण व निर्गुण भक्तीचे अत्यंत साध्या व सोप्या भाषेत केलेले विवेचन. गंगेचा ओघ सर्वत्र पावन आणि पवित्र असतो, परंतु हरिद्वार, काशी, प्रयाग अशी स्थाने अधिक पवित्र आहेत. भगवद्गीता ही अशीच आरंभापासून अंतापर्यंत सर्वच पवित्र आहे, परंतु मध्यंतरी काही अध्याय तीर्थक्षेत्रे झाली आहेत. त्यापैकी 12वा अध्याय मोठा पावन तीर्थ झालेला आहे. प्रत्यक्ष भगवानच या अध्यायाला अमृतधार असे म्हणत आहेत. ये तु धर्म्यामृतमिदं यथोक्तम पर्युपासते. हा लहानसा 20 श्लोकांचा अध्याय, परंतु अमृताची धार आहे. अमृताप्रमाणे मधुर आहे, संजीवन आहे. या अध्यायात भगवंताच्या मुखातून भक्तिरसाच्या महिम्याचे तत्व गायले गेले आहे. 6व्या अध्यायापासून भक्तीच्या तत्वाला प्रारंभ झालाय. एकाग्रतेपासून सुरुवात झाली. 6व्या अध्यायात चित्ताची एकाग्रता कशी होईल, त्याची साधने कोणती, चित्ताच्या एकाग्रतेची आवश्यकता कशी आहे हे सांगितले आहे. 11व्या अध्यायात समग्रता सांगितली. विश्वरूप दर्शनालाच मी समग्रता योग म्हणतो. विश्वरूप दर्शन म्हणजे एखाद्या लहानशा धुळीच्या कणातही सबंध विश्व भरलेले आहे याचा अनुभव घेणे, हेच विराट दर्शन होय. 12व्या अध्यायात भक्ती तत्वाची समाप्ती करायची आहे. अर्जुन समाप्तीचा प्रश्न असा विचारतो की काही सगुणांचे भजन करतात, तसे काही निर्गुणाची उपासना करतात. तेव्हा ह्या दोहोतून कोणता भक्त देवा तुला प्रिय आहे? भगवान काय उत्तर देणार? जशी एखादी आई असावी व तिला तिच्या 2 मुलांच्या बाबतीत प्रश्न विचारावा, तसेच हे आहे. आईचा एक लहान मुलगा असावा, त्याला आईचा फार लळा असावा. आईला पाहताच त्याला आनंद व्हावा व ती जरा डोळ्याआड होताच त्याने कावरेबावरे व्हावे. आईपासून तो दूर जाऊच शकत नाही, तिला सोडू शकत नाही, तिचा वियोग त्याला सहन होत नाही. आई नसेल तर सर्व संसार त्याला शून्यवत आहे, असा हा लहान बच्चा आहे. दुसरा मोठा मुलगा आहे, तोही परमप्रेमाने भरलेला आहे, पण समंजस झाला आहे. आईपासून तो दूर राहू शकतो. तिचे दर्शन वर्ष 6 महिन्यात नाही झाले तरी त्याला चालते. तो आईची सेवा करणारा आहे. सर्व ओझे शिरावर घेऊन काम करीत आहे. उद्योगात गुंतलेला असल्यामुळे तो आईचा वियोग सहन करू शकतो. लोकांमध्ये तो मान्य झालेला आहे व त्याचे नाव सर्वत्र झालेले ऐकून आईला सौख्य होत आहे, असा हा दुसरा मुलगा आहे. अशा ह्या 2 मुलांच्या आईला तुम्ही प्रश्न विचारा, ती काय उत्तर देईल बरं? तिला तुम्ही म्हणा, हे माते, ह्या 2 मुलातील एकच मुलगा तुला देणार आहोत, पसंत कर. माता काय उत्तर देईल? कोणता मुलगा ती पत्करील? तराजूत दोन्ही मुले घालून ती का तुलना करीत बसेल? आईची भूमिका तुम्ही लक्षात घ्या. ती स्वाभाविक काय उत्तर देणार? वियोगच घडायचा असेल तर मोठ्या मुलाचा मी सहन करीन, असे ती बिचारी आई म्हणेल. लहानाला तिने छातीशी धरले आहे, त्याला ती दूर करू शकणार नाही. लहानाचा विशेष ओढा ती लक्षात घेईल व मोठा दूर गेला तरीच चालेल, असे काहीतरी ती उत्तर देईल. परंतु तिला अधिक प्रिय कोण, ह्या प्रश्नाचे ते उत्तर समजता येणार नाही. काहीतरी बोलायचे म्हणून 4 शब्द ती बोलेल. त्या मातेची जशी त्या प्रश्नाला उत्तर देताना धांदल उडेल, हुबेहूब तशीच धांदल भगवंताच्या मनाची झालेली आहे. अर्जुन म्हणतो, देवा, एक तुझ्याविषयी अत्यंत प्रेम बाळगणारा, तुझे सतत स्मरण करणारा असा आहे. त्याच्या डोळ्यांना तुझी भूक, कानांनी तुला पिण्याची तृष्णा, हातापायांना तुझी सेवा, तुझी पूजा, असा हा तुझा भक्त आहे. दुसरा स्वावलंबी, सतत इंद्रिय निग्रह करणारा, सर्व भूत हितात मग्न, रात्रंदिवस समाजाची निष्काम सेवा करताना तुझे परमेश्वराचे जणू स्मरणही त्याला होत नाही, असा हा अद्वैतमय झालेला तुझा दुसरा भक्त. या दोहोत तुला कोण प्रिय, हे मला सांग. अर्जुनाचा भगवंतास हा प्रश्न. त्या आईने जसे उत्तर दिले, हुबेहूब तसेच उत्तर भगवंताने दिले आहे. तो सगुण भक्त मला प्रिय आहे, तो दुसराही माझाच आहे. देवाची धांदल उडालेली आहे.
उत्तर द्यायचे म्हणून दिले आहे आणि खरोखरच वस्तुस्थिती अशीच आहे. अक्षरशः दोघेही भक्त एकरूप आहेत. दोघांची योग्यता सारखीच. वर्तुळाच्या एका बाजूशी दुसऱ्या बाजूची तुलना कशी करायची? दोन्ही बाजू समान योग्यतेच्या आहेत, एकरूप आहेत. सगुण निर्गुणाचा प्रश्नही तसाच आहे. एक सगुण भक्त इंद्रियांच्या द्वारा परमेश्वराची सेवा करतो. दुसरा निर्गुण भक्त मनाने विश्वाचे हित चिंतितो. पहिला जो आहे तो बाह्य सेवेत मग्न दिसत आहे, पण आतून त्याचे सारखे चिंतन चाललेलेच आहे. दुसरा जो आहे तो प्रत्यक्ष काही सेवा करताना दिसत नाही, परंतु आतून महासेवा त्याची चाललीच आहे. अशा प्रकारच्या दोन भक्तात श्रेष्ठ कोण? रात्रंदिवस कर्म करूनही लेश मात्र कर्म न करणारा तो सगुण भक्त आहे. निर्गुण उपासक आतून सर्वांच्या हिताचे चिंतन काळजी करीत आहे. हे दोघे भक्त आतून एकरूपच आहेत, परमेश्वराचे लाडके आहेत. पण सगुण भक्ती जास्त सुलभ आहे, हे उत्तर या अध्यायात दिले आहे. सगुण भक्तियोगात प्रत्यक्ष इंद्रियांना राबवता येतात. इंद्रिये साधने आहेत, ती मारणारी आहेत वा तारणारी आहेत हे पाहणाऱ्याच्या दृष्टीवर अवलंबून आहे. समजा एखाद्याची आई मरणशय्येवर पडली आहे व त्याला आईला भेटायचं आहे. मध्यंतरी 15 मैलाचा रस्ता आहे, पण मोटार जाईल असा नाहीये. मोडकी तोडकी पाऊल वाट आहे. अशा वेळेस ही वाट साधन आहे की विघ्न आहे? कोणी म्हणेल कशाला हा अभद्र रस्ता मध्यंतरी आला? हे अंतर नसते तर आईला ताबडतोब भेटलो असतो. अशा माणसाला तो रस्ता दुश्मन आहे. त्याला रस्त्याचा राग जरी आला असला तरी आईला भेटण्यासाठी झरझर पावले टाकीत त्याला गेलेच पाहिजे. रस्ता दुश्मन म्हणून जर तो खाली बसेल तर दुश्मन वाटणारा रस्ता त्याला जिंकून घेता येईल. पण तो झरझर चालेल तरच त्या दुश्मनाला तो जिंकील. दुसरा मनुष्य म्हणेल हे जंगल आहे, परंतु एवढी तरी चालत जाण्यास वाट आहे. हा रस्ता आहे म्हणूनच मी आईकडे जाऊ शकेन, नाहीतर या पहाडातून मी कसा गेलो असतो? असे म्हणून तो पाऊल वाटेला साधन मानून झरझर पावले टाकीत जात आहे. रस्त्याला तो मित्र मानेल. रस्त्याला तुम्ही दुश्मन म्हणा किंवा दोस्त म्हणा, अंतर पाडणारा म्हणा किंवा अंतर तोडणारा म्हणा, पटापट चालण्याचे काम तर करावेच लागणार आहे. तसेच इंद्रियांचे आहे, ती विघ्नरूप की साधनरूप हे तुमच्या दृष्टीवर अवलंबून आहे. सगुण उपासकाला इंद्रिये ही साधन रूप आहेत. इंद्रिये ही फुले आहेत, परमात्म्याला वाहायची आहेत. डोळ्यांनी हरिरूप पाहावे, कानांनी हरिकथा ऐकावी, जिभेने नाम उच्चारावे, पायांनी तीर्थयात्रा कराव्यात, हातांनी सेवा करावी. अशा तऱ्हेने सर्व इंद्रिये तो परमेश्वराला वाहतो. ती इंद्रिये भोगासाठी राहत नाहीत. इंद्रियांचा उपयोग ईश्वराच्या सेवेत करायचा ही झाली सगुणोपासकाची दृष्टी. परंतु निर्गुणोपासकाला इंद्रिये विघ्नरूप वाटतात. तो त्यांना संयमात ठेवतो, कोणतो, इंद्रियांचा आहार तोडतो, इंद्रियांवर पहारा ठेवतो. सगुणोपासकाला असे करावे लागत नाही. तो सर्व इंद्रिये हरिचरणी अर्पण करतो. दोन्हीही प्रकार इंद्रिय दमनाचेच, काहीही माना, परंतु इंद्रियांना ताब्यात ठेवा, ध्येय एकच, त्यांना विषयात भटकू द्यायचे नाही. एक तर हा सुलभ तर दुसरी कठीण आहे. निर्गुण उपासक हा सर्व भूत हितरता आहे. ही गोष्ट सामान्य नाही. विश्वाचे कल्याण करणे ही गोष्ट बोलायला सोपी दिसली तरी करायला फार कठीण आहे. म्हणून निर्गुण उपासना कठीण आहे. सगुण उपासना नाना प्रकारे आपल्या शक्तीप्रमाणे करता येईल. जेथे आपला जन्म झाला त्या लहानशा खेड्याची सेवा करणे किंवा आई बापांची सेवा करणे ही सगुण पूजा आहे. तुम्ही कितीही लहान सेवा करा, ती जर इतरांच्या हिताच्या आड येत नसेल तर भक्तीच्या दर्जाला खात्रीने पोहोचेल. आई बाप, आपले मित्र, आपले दुःखी बंधू, संत यांनाच परमेश्वर मानून सेवा करायची. तेथे तेथे परमेश्वराची मूर्ती कल्पायची आणि संतोष मानायचा. ही सगुण पूजा सुलभ आहे. निर्गुण पूजा कठीण आहे. बाकी दोहोंचा अर्थ एकच. सगुणाला निर्गुणाची मदत पाहिजे. गंगा हिमालयातून शंकराच्या जटाजुटातून निघाली, परंतु तेथेच राहिली नाही. जटाजूट सोडून ती हिमालयाची दरीखोरी, वने, जंगले सोडून सपाट मैदानावर खळखळ वाहत आलीये. तेव्हा विश्वजनांच्या उपयोगात ती येऊ शकली. प्रथम स्फूर्तीचा झरा सगुणातून निर्माण होऊन शेवटी निर्गुणाच्या सागरास जाऊन मिळाला पाहिजे. सगुणाला निर्गुणाची आवश्यकता आहे. ते एकमेकांना परस्पर पूरक आहेत. चित्ताचा सूक्ष्म मळ धुण्यासाठी निर्गुणालाही सगुणाच्या ओलाव्याची गरज असते.
एकमेकांमुळे शोभा आहे. या दोन्ही प्रकारच्या भक्ती रामायणात फार सुंदर तऱ्हेने दाखवल्या आहेत. भरताची निर्गुण भक्ती तर लक्ष्मणाची सगुण भक्ती. मासा ज्याप्रमाणे पाण्यापासून निराळा राहू शकत नाही, तसे लक्ष्मणाचे. रामापासून दूर राहण्याची शक्ती त्याची नव्हतीच. लक्ष्मणाला स्वतःचे अस्तित्व राहिले नाही. रामाचे डोळे, रामाचे हात, रामाचे मन तो झाला. नदी समुद्रात मिळून जावी त्याप्रमाणे लक्ष्मणाची सेवा रामात मिसळून गेली होती. भरत हा निर्गुण भक्ती करणारा होता. रामाला भेटण्याची त्याला आतून तळमळ लागून राहिली होती. परंतु राज्याची व्यवस्था ठेवणं म्हणजे रामाचंच काम होतं. सारी संपत्ती स्वामींची आहे, तिची व्यवस्था लावणं हे त्याला कर्तव्य वाटलं. रामाची भक्ती म्हणजे रामाचे कार्य केले पाहिजे. भरता, तूच राज्य चालव ही रामाची आज्ञा त्याने प्रमाण मानली व अयोध्येपासून 2 मैलावर तपस्वीपणे राहून त्याने राज्य चालवलं. शेवटी राम जेव्हा भरताला भेटले तेव्हा वनात गेलेला खरा तपस्वी कोण हे ओळखता आले नसते. अशा रीतीने भरत देहाने रामापासून दूर होता, परंतु मनाने रामापासून तो क्षणभरही दूर नव्हता. निर्गुणात सगुण भक्ती खच्चून भरलेली असते. निर्गुणपणे कार्य करीत असताना भरताला रामाच्या पादुका रूपाने सगुणाचा आधार हा घ्यावाच लागला. त्याच्या तत्वनिष्ठेलाही पादुकाच्या ओलाव्यांची गरज भासली. महाभारतातही उद्धव आणि अर्जुन ही जोडी सगुण आणि निर्गुण भक्तीचेच उदाहरण आहे. जेथे कृष्ण तेथे उद्धव असायचाच. उद्धवाला कृष्णाचा वियोग क्षणभरही सहन व्हायचा नाही. कृष्णाशिवाय सारा संसार त्याला फिका वाटे. अर्जुनही कृष्णाचा सखा होता. अर्जुन हस्तिनापूरला तर कृष्ण द्वारकेत होता. अर्जुन कृष्णाचं काम करणारा होता. भगवंतांना जेव्हा देह सोडायचा होता तेव्हा त्यांनी उद्धवाला ज्ञान देऊन रवाना केलं. पुढे उद्धवाला प्रवासात मैत्रेय ऋषींकडून कळलं की भगवान निजधामाला गेले. त्याच्या मनावर यत्किंचितही परिणाम झाला नाही. जन्मभर सगुण उपासना केली, पण त्याला आता निर्गुणात आनंद वाटू लागला. निर्गुणाची मजल त्याला गाठली, त्याला गाठावी लागली. यांच्या उलट अर्जुनाचे. आपल्या मागे सर्व स्त्रियांच्या रक्षणाचे काम कृष्णाने अर्जुनावर सोपवले होते. अर्जुन द्वारकेहून श्रीकृष्णाच्या स्त्रिया घेऊन चालला. वाटेत चोरांनी त्याला लुटलं. ज्याला पराजय शब्द माहिती नाही असा तो अर्जुन पळता पळता वाचला. कृष्ण निघून गेला याचा त्याच्या मनावर फार परिणाम झाला. जणू तो निष्प्राण झाला. म्हणजे कर्म सदोदित करणारा, कृष्णापासून दूर राहणारा निर्गुण उपासक अर्जुन. त्याला वियोग शेवटी फार जाणवला. त्याच्या निर्गुणाला शेवटी सगुणाचा अनुभव आला. सारांश, सगुणाला निर्गुणात जावे लागते, निर्गुणाला सगुणात यावे लागते. एखाद्या मित्राला पत्र न लिहिले तरी आतून सारखं स्मरण होत असतं. निर्गुणात याप्रमाणे सगुण गुप्त असते. सगुण व निर्गुण ही एकरूपच आहेत. सारांश, सगुण व निर्गुण परस्पर पूरक आहेत. सगुण सुलभ आहे, निर्गुण कठीण आहे. शेवटी भगवान सांगतात, अर्जुना, तू सगुण अस की निर्गुण? भक्त ऐस म्हणजे झाले. भगवंतांनी शेवटी भक्ताची लक्षणे दिली आहेत. ती मधुर आहेत. त्या लक्षणांचा अनुभव घ्यावा. 12व्या अध्यायातील ही भक्त लक्षणे स्थितप्रज्ञाच्या लक्षणांप्रमाणे आपण रोज सेवन करावी, मनन करावी. त्यातील थोडी थोडी आपल्या आचरणात आणून पुष्टी प्राप्त करून जीवन हळूहळू परमेश्वराकडे न्यावे. आज आपण मला पुन्हा एकदा अभिवाचन करण्याची संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल लेवा सखी मंच डोंबिवलीला धन्यवाद करते आणि माझे अभिवाचन संपवते. धन्यवाद. खूप छान सुजाताताई. आजच्या दिवशी तुम्ही खूपच छान हे गीतेवर हे जे प्रवचन होतं आणि विनोबा भावेंचं अतिशय खूपच छान तुम्ही हा विषय निवडला, त्याबद्दल मनापासून धन्यवाद. गीता फक्त आपलीच नाही, संपूर्ण जग ज्याचा अभ्यास करत आहे अशी ती गीता आहे. ती फक्त युद्धामध्ये अर्जुनाने युद्ध करावं म्हणून ती सांगितली गेलेली नाही, तर सर्वसामान्य माणसाला जे काही आपलं जीवन जगताना काही प्रश्न पडतील तर त्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर तुम्हाला गीतेत सापडेल. परंतु तुमची कशी आस्था आहे आणि तुम्ही ती कशी आस्था ठेवून तुम्ही त्याकडे बघत आहात त्यावर ते सर्व काही आधारित आहे. खूप खूप धन्यवाद सुजाताताई. यानंतर पुढील अभिवाचन घेऊन येत आहेत वर्षाली पाटील. वर्षाली पाटील यांनी स्वलिखित लेख लिहिलेला आहे. लेख म्हणण्यापेक्षा ही एक आठवण आहे.
जी त्यांनी लिहून ठेवलेली आहे आणि त्या स्वलिखित आठवणीला त्यांनी नाव दिलेलं आहे सुंदर ते घर. तर वर्षाली पाटील यांना मी विनंती करते की त्यांनी आपलं अभिवाचन सुरू करावे. नमस्कार. नमस्कार. वर्षाली पाटील सहर्ष सादर करीत आहे सुंदर ते घर. आमच्या गॅलरीत 2 खाटा ठेवलेल्या असत. खाट म्हणजे एक आयताकृती लाकडी चौकट ज्याला 4 कोपऱ्यांवर 4 पाय असतात. या आयताकृती लाकडाच्या चौकटीत पांढऱ्या सुताच्या किंवा नारळाच्या दोरीने एक विशिष्ट प्रकारची वीण घातलेली असते. या खाटेचा उपयोग बसायला, लोळायला, झोपायला, विशेषतः बाळंटिणीला झोपण्यासाठी केला जात असे. आमची आजी मात्र रात्रीची कायमच या खाटेवर झोपत असे. अजून एक महत्त्वाचा उपयोग म्हणजे वाळत घालणे. या खाटेवर पापड आणि इतर वाळवणं वाळत घातली जातात. तसेच धान्य वाळत घालण्यासाठी सुद्धा वापर होतो. फक्त धान्य वाळत घालताना त्यावर आधी एखादे कापड अंथरावे लागते. नाहीतर दोरीच्या जाळीदार विणीतून सगळे धान्य खाली गळून जाण्याची शक्यता असते. जेव्हा खाट वापरात नसते तेव्हा ती उभी करून ठेवली जाते. तसे केल्याने तेवढी जागा इतर वापरासाठी मोकळी राहते. खाट दोन्ही बाजूने उभी करून ठेवता येते. लांबीची बाजू जमिनीलगत ठेवून किंवा रुंदीची बाजू जमिनीलगत ठेवून. रुंदीची बाजू जमिनीलगत करून ठेवली तर ती पडून जाण्याची थोडी शक्यता असते. पण लांबीची बाजू जमिनीकडून ठेवली तर मात्र ती अगदी सुरक्षित पडण्याची जराही शक्यता नसते. मग अशा प्रकारे ठेवलेल्या खाटेवर बऱ्याचदा कपडे वाळत घातलेले जातात. तर आमच्याकडे अशा 2 खाटा गॅलरीत ठेवलेल्या असत. लांबीची बाजू जमिनीलगत ठेवून. एक खाट त्यापुढे दुसरी खाट. अशा ठेवलेल्या असल्यामुळे गॅलरीत रुंदीच्या बाजूला थोडी जागा शिल्लक राहत असे. त्या जागेतून इकडून तिकडे जाणे थोडे सोयीचे होत असे. पण थोडे काळजीपूर्वक चालावे लागे. नाहीतर त्या खाटेचे पाय लागून धडपडण्याची हमखास शक्यता. पण सुट्टीच्या दिवशी आम्हा मुलींची लहर लागली की या खाटांची जागा आणि ठेवण्याची दिशा फार बदलून जात असे. तशाच उभ्या स्थितीत आम्ही त्या खाटा पण एकमेकींसमोर उभ्या करून ठेवत असू, जेणेकरून दोन्ही खाटांचे पाय एकमेकींसमोर येतील. असे केले की दोन्ही खाटांच्या विणलेल्या बाजूच्या मध्ये 1 पायाच्या उंचीची किंवा 2 पायाच्या उंचीची रुंद पोकळी तयार होते. दोन्ही खाटा एकमेकींच्या किती जवळ किंवा किती लांब ठेवल्या आहेत यावरून या जागेची रुंदी ठरते. मग ही पोकळी म्हणजे आमचे घर होत असे. खाटांच्या 2 विणलेल्या बाजू म्हणजे आमच्या घराच्या 2 भिंती होत असत. या खाटांवर साधारणपणे साड्या किंवा पातळ वाळत घातलेली असत. मग आम्ही तेच जमिनीपासून एका खाटेवरून दुसऱ्या खाटेपर्यंत आणि तेथून पुन्हा जमिनीपर्यंत ओढून घेत असू, अगदी खाटेच्या संपूर्ण लांबीवर. हे झाले आमच्या घराचे छप्पर. आणि या 2 विणलेल्या जाळीदार बाजू सुद्धा दोन्ही बाजूने या पातळाने झाकल्या गेल्याने त्या जाळीदार भिंती न राहता छान अपारदर्शक आणि भरीव भिंती होऊन जात. खाटांच्या दोन्ही टोकावरून छतावरून प्रत्येकी 1 टॉवेल वरपासून खाली सोडत असू, अशा बेताने की तो जमिनीपर्यंत येईल. ही झाली आमच्या घराची 2 दार. पण ती नेहमीच्या दारांसारखी न उघडता तो टॉवेल खालून वर उचलून उघडावी लागत असे, म्हणजे दुकानाच्या रोलिंग शटर सारखी. आमच्याकडे हवामान कायमच उष्ण. पण या वाळत घातलेल्या ओल्या पातळ आणि टॉवेलमुळे आमचे हे घर छान मध्यवर्ती वातानुकूलित होऊन जात असे. काय भारी गारेगार वाटे आमच्या या घरात. आणि सोबतच साबणाचा मंद मंद हवा हवासा वाटणारा सुगंध. आहाहा, अगदी स्वर्गाहूनही सुंदर. मग आमच्या या घरात आम्ही मुली आमचा सगळा संसार मांडत असू. आधीच्या एका लेखात आमच्या या गॅलरीच्या बाजूला असलेल्या कडुलिंबाच्या झाडाचा उल्लेख आलेलाच आहे. मग जर या झाडाच्या निंबोण्यांचा मोसम असेल तर आम्ही थोड्या पिकलेल्या निंबोळ्या उचलून घेत असू. या पिकलेल्या निंबोळ्या पिकलेल्या आंब्यासारख्या पिवळ्या धम आणि मऊ असतात. मग आम्ही त्या आंब्यासारख्या चोळून चोळून त्याचा रस काढत असू. आंब्याप्रमाणेच यात सुद्धा एक लांबुळती बी असते. ती छान निपटून घ्यायची. अर्थातच हा रस खाणे शक्य नसे, कारण आंबा जितका गोड तितक्याच या निंबोण्या कडू. पण हे सगळं करायला फार मजा येत असे. जेव्हा या निंबोण्यांचा मोसम नसे त्यावेळी मुरमुरे धावून येत आमच्या मदतीला. मुरमुरे पाण्यात भिजवायचे. मग हे मुरमुरे भांड्यात टाकले की झाली भाजी.
तव्यावर टाकले की झाली पोळी किंवा भाकरी आणि कुकरमध्ये टाकले की झाला भात. मग सगळा स्वयंपाक तयार झाला की काही क्षणात या स्वयंपाकाचा फडशा पडत असे. मुरमुरे म्हणजे अगदी आवडता खाऊ, आजतागायत. पण हे मुरमुरे पाण्यात भिजवूनच का? कुणी सांगितले? केव्हा कुणाच्या डोक्यात ही कल्पना आली? वगैरे, वगैरे तपशील अजिबातच आठवत नाहीये. पण आज लिहिताना फार गंमत वाटते आणि हसू येते या सगळ्या प्रकारचे. एक मात्र मला फार आवडेल. मुरमुरे पाण्यात भिजवले की एक विशिष्ट आवाज येतो. तो ऐकायला फार आवडे मला. आजही माझ्या कानात तो आवाज स्पष्ट ऐकू येतोय. आता खूप वर्षात तो प्रत्यक्ष ऐकला नाहीये. तो आवाज ऐकण्याकरता तरी थोडे मुरमुरे पाण्यात भिजवावेसे वाटतायत मला. हा अख्खा दिवस आमच्या घरातच जात असे. कधी शाळा चालू असताना एखाद्या रविवारी किंवा सुट्टीच्या दिवशी हा कार्यक्रम होत असे. अशा वेळी आमचा गृहपाठ जर करायचा बाकी असेल तर तो सुद्धा आमचा या घरातच होत असे. हल्ली वेगवेगळ्या आकाराची आणि त्यावर वेगवेगळे चित्र छापलेली घरं म्हणजे टेंट बाजारात मिळतात. पण एकदा का एक टेंट विकत घेतला की त्यावरील चित्र, त्याचा रंग, त्याचा आकार एकच राहणार. आमच्या या घराचा आकार तोच राहत असे. पण त्याचे रंग आणि त्यावरील चित्र प्रत्येक वेळी वेगवेगळे असत. असे ते आमचे सुंदर ते घर उभे खाटेवरी. धन्यवाद. वा, काय सुंदर वर्णन केलंय तुम्ही. तुमच्या वर्णनामध्येच आम्हाला असं वाटत होतं की आम्ही त्या 2 खाटेच्या तुमच्या त्या घरामध्ये येऊन बसलेलो आहोत. अगदी ती भावना या ठिकाणी जागृत होत होती. जेव्हा तुम्ही नाव दिलं आणि सुंदर ते घर, तर मला असं वाटलं सुंदर ते घर म्हणजे नक्की काय असेल. आपण सुंदर ते घर का म्हणजे आताच ते घर नाहीये का? तर हे जो माझ्या मनामध्ये जो कल्लोळ माजला होता त्याचं उत्तर मला आता मिळालं की सुंदर ते घर म्हणजे ते आठवणीतलं घर का होतं ते. खूप छान वर्षाली. यानंतर आपल्या समोर पुन्हा एकदा आध्यात्मिक विषय घेऊन येत आहेत शशिकला पाटील. भीष्म पर्व असं हा आध्यात्मिक विषयामध्ये त्यांनी निवडलेला आहे. महाभारतातील भीष्म पर्व आणि त्यामधील भीष्म प्रतिज्ञा यावर त्या आपलं अभिवाचन सादर करणार आहेत. तर शशिकला पाटील, नमस्कार. अभिवाचन आपण सुरू करावं. नमस्कार. नमस्कार. सुस्वागतम. सुस्वागतम. माझं नाव सौ शशिकला पाटील, मूळ गाव सुसरी, हल्ली मुक्काम कल्याण. विषय आध्यात्मिक आहे. महाभारत ग्रंथामध्ये एकूण 18 पर्व आहेत. पैकी 13 नंबरचं पर्व भीष्म पर्व. त्यामधील कथा भीष्म प्रतिज्ञा. या भीष्म पर्वामध्येच 43 नंबरचा अध्याय आणि त्या 43 नंबरच्या अध्यायामध्ये गीतेचा उगम झाला. म्हणजे गीता जी उगवायला आली, म्हणजे गीता जी प्रगट झाली भीष्म पर्वामध्ये, अध्याय 43. तर अशा भीष्म पर्वामधील आणि एक कथा भीष्म प्रतिज्ञा. ही कथा मी का निवडली? या कथेमध्ये भगवंतांचं भक्तावरील प्रेम आणि कृपादृष्टी ठळकपणे दिसून येते की म्हणून मी अभिवाचनासाठी आणि या कथेची निवड केलेली आहे. मंडळी, सर्वप्रथम या स्पर्धेचे आयोजक यांचे मनपूर्वक आभार. तसेच सर्व स्पर्धक आणि प्रेक्षकांना माझा सप्रेम नमस्कार. मंडळी, लहानापासून मोठ्यापर्यंत सर्वांना महाभारतातील कथा माहीतच आहे. कौरवांनी पांडवांवर खूप अत्याचार केले. भीमाला विष घालून मारण्याचा प्रयत्न केला. पांडवांना लाक्षागृहात जाळण्याचा प्रयत्न केला. 12 वर्ष वनवास, 1 वर्ष अज्ञातवास एवढे सहन करून आणि पांडवांना मात्र कपटाने दूध खेळायला लावलं आणि त्यांचं राज्य बलात्कारानं हिसकून घेतलं. आणि सती द्रौपदीचा भर सभेत अपमान केला. त्यावेळेस स्वतः भगवान श्रीकृष्णांनी शिष्टाई केली की नीतिनियमानं भाऊ हिस्सा कोणालाही सुटत नाही, तर पांडवांना अर्ध राज्य देऊन टाका, नाहीतर 5 गावं तरी द्या. त्यावेळेस दुर्योधन बोलला
की सुईच्या टोकावर मावेल एवढी सुद्धा जमीन मी पांडवांना देणार नाही. भगवान श्रीकृष्णांनी दुर्योधनाला खूप समजावण्याचा प्रयत्न केला, परंतु समजण्याच्या पलीकडचा आणि म्हणून नीती नियमानुसार पांडवांना त्यांचा हिस्सा मिळण्यासाठी भगवान श्रीकृष्णांनी युद्ध करण्याचा सल्ला दिला. रिवाजाप्रमाणे युद्ध ठरले. युद्धाला मदत मागण्याकरता दुर्योधन आणि अर्जुन दोघही भगवान श्रीकृष्णाकडे आले. त्यावेळेस भगवान श्रीकृष्ण पलंगावर झोपलेले होते. प्रथम दुर्योधन आला. भगवान कृष्ण झोपलेले आहेत. अभिमानी दुर्योधन विचार करतो की मी राजा, पायाजवळ कशाला बसू, आणि म्हणून उशाकडे जाऊन बसला. नंतर अर्जुन आला. अर्जुन मात्र पायाजवळ बसला. इतक्यात भगवान सरळ उठून बसले आणि म्हणाले, काय अर्जुना, अरे कधी आलास? इतक्यात दुर्योधन मागाहून खेदानं तिरस्कारानं म्हणतो, हे श्रीकृष्णा, अरे आधी मी आलो आहे. माझी विचारपूस न करताना तू अर्जुनाला विचारतो. भगवान म्हणतात, सुयोधना, अरे अर्जुन पायाजवळ होता म्हणून मी अर्जुनाची विचारपूस केली. तू उशाजवळ असल्यामुळे मला दिसला नाही. पण असू दे, आता मात्र मला सांगा की दोन विरुद्ध टोक आणि माझ्याकडे कशासाठी आले आहात? त्यावेळेस युद्धासाठी मदत मागण्याकरता आम्ही आलो आहोत असे दोघांनी सांगितले. भगवान म्हणतात की हे बघा, माझ्याकडे 56 कोटी यादव सेना आणि सर्व प्रकारची युद्ध सामग्री, युद्धासाठी लागणारी शस्त्र सामग्री आहे ती एकाला, आणि दुसऱ्या बाजूला मी स्वतः राहणार. मात्र मी युद्ध करणार नाही, हातात शस्त्र धारण करणार नाही. ऐकलं दुर्योधना, पहिली संधी तुला. तुला काय पाहिजे? तेव्हा दुर्योधन म्हणाला की देवा, मला 56 कोटी यादव सेना आणि तुझी सर्व शास्त्र सामग्री पाहिजे. भगवान म्हणतात दिली. मग मात्र अर्जुनाला विचारलं की अर्जुना, तुला काय पाहिजे? अर्जुन म्हणतो की देवा, मला फक्त तूच पाहिजे. मला तुमचा फक्त सल्ला सांगा, मला दुसरं काही नको. ठरलं. दोघांना मदत मिळाली. दोघं निघून गेले आणि दुसऱ्या दिवसापासून भयंकर युद्धाला सुरुवात झाली. 5 दिवस झाले. दुर्योधनाचे सेनापती भीष्माचार्य होते, पण आशीर्वाद अर्जुनाकडे होते. युद्ध सुरू झालं. कौरवांकडील अति रथी महारथी बरीच सेना नष्ट झाली, मात्र पांडवांच्या केसाला सुद्धा धक्का पोहोचला नाही. दुर्योधन भीष्माचार्यांकडे आला आहे आणि म्हणाला, पितामह, युद्धाला सुरुवात होऊन आज 4 ते 5 दिवस झाले. पांडवांचा एकही वीर मेला नाही, परंतु आपले बरेच वीर मृत्युमुखी पडले. मला वाटतं तुम्ही शरीरानं आमच्याकडून आहात, मात्र मनानं तुम्ही पांडवांचं हित करत आहात. असे मर्मभेदक बोलला तेव्हा भीष्माचार्यांना भयंकर राग आला. ते म्हणाले, दुर्योधना, तुला असे वाटते ना, तर उद्या सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत एकही पांडव या पृथ्वीवर तुला दिसणार नाही. भीष्माचार्यांची प्रतिज्ञा, उद्या आम्ही निष्पांडवी पृथ्वी करणार, अशी घोर प्रतिज्ञा केली. दुर्योधनाला खूप आनंद झाला. ही वार्ता सगळीकडे वाऱ्यासारखी पसरली. पांडवांना कळाली. धर्मराजाला फार काळजी पडली. आता काय करावं? कारण प्रतिज्ञा आहे भीष्माचार्यांची प्रतिज्ञा, आणि भीष्माचार्य प्रतिज्ञा खरी केल्याशिवाय राहणार नाही. सर्व पांडव चिंतेत पडले. त्यावेळेस द्रौपदीनं भगवंताचा धावा सुरू केला. कृष्णा धावरे लवकरी, संकट पडले भारी, हरी तू आमचा कैवारी, आले विघ्न निवारी. लगेच भगवान श्रीकृष्ण तिथे प्रगट झाले आणि भगवान म्हणतात, द्रौपदी, एवढ्या रात्री मला कशासाठी बोलवलं? तेव्हा द्रौपदी भगवंताच्या चरणावर नतमस्तक झाली आणि रडू लागली, देवा, माझे पती वाचवा, कारण
पितामह भीष्माचार्यांनी उद्या निष्पांडवी पृथ्वी करणार अशी प्रतिज्ञा केली आहे. माझ्या पतींना वाचवा. द्रौपदीची ती दीन अवस्था पाहून भगवान म्हणतात की द्रौपदी काळजी करू नकोस, फक्त मी सांगेल त्याप्रमाणे कर म्हणजे झालं. लगेच भगवान श्रीकृष्णांनी द्रौपदीला एवढ्या रात्री खांद्यावर घेतलं आणि भीष्माचार्यांच्या पर्णकुटीजवळ गेले. द्रौपदीच्या चपला हातात घेतल्या आणि गोंगडी पांघरून पर्णकुटीच्या द्वाराजवळ बसले. द्रौपदीला सांगितलं की तुझ्या बांगड्यांचा आवाज कर आणि भीष्माचार्यांना नमस्कार करून त्यांचं दर्शन घे. भगवान कृष्णांनी सांगितल्याप्रमाणे द्रौपदी आत गेली आणि भीष्म पितामहांना नमस्कार केला, त्यांचं दर्शन घेतलं. कोणीतरी स्त्री दर्शनाला आली आहे म्हणून भीष्म पितामहांनी आशीर्वाद दिला. पुत्रवती भव. आशीर्वाद कानी पडताच द्रौपदी म्हणाली, पितामह तुमचा हा आशीर्वाद या जन्मीचा का पुढच्या जन्मीचा? हे उद्गार भीष्माचार्यांच्या कानी पडताच ते म्हणाले, द्रौपदी एवढ्या रात्री तुला इथे कोणी आणले हे प्रथम सांग. द्रौपदी म्हणाली, माझा नोकर बरोबर आणला आहे. भीष्माचार्य म्हणाले, दाखव, कुठे आहे तुझा नोकर? द्रौपदीने भीष्माचार्यांचा हात धरला, बाहेर दारावर आणला. भीष्माचार्यांनी अंगावरची घोंगडी काढली. प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्ण त्यांना पाहून भीष्माचार्यांनी साष्टांग नमस्कार केला आणि म्हणतात की प्रभो, भक्तांचे रक्षण करणारे तुम्ही स्वतः असल्या कारणानं माझ्यासारखे हजारो भीष्माचार्य जरी निर्माण झाले तरी पांडवांचं केस सुद्धा वाकडं होणार नाही. प्रभो, मी एकच तुम्हाला मागतो की माझ्या अंतःकाळी तुम्ही माझ्या समोर असताना मी देहत्याग करीन, एवढीच माझी इच्छा. दुसऱ्या दिवसापासून भयंकर युद्ध सुरू झालं. भीष्माचार्य आणि अर्जुन त्यांचा रथ समोरासमोर आलाय. दोघांचं युद्ध जोरात चालू झालं. भीष्माचार्यांनी शेवटचा बाण धनुष्याला जोडला आणि अर्जुनावर सोडून अर्जुन आता मरणार हे भगवान श्रीकृष्णाच्या लक्षात आल्यानंतर भगवंतांनी ताबडतोब रथामधून खाली उडी मारली आणि हातात रथाचं चाक घेऊन भीष्म पितामहाच्या अंगावर धावून गेले. त्यावेळेस भीष्माचार्यांनी आपला धनुष्य बाण हातातून खाली ठेवला आणि म्हणाले की देवा, आता तू मला मारलं तरी चालेल, कारण तू प्रतिज्ञा केली होती की मी हातात शस्त्र धरणार नाही, युद्ध करणार नाही. आणि मी प्रतिज्ञा केली होती की त्या कृष्णाला मी एक दिवस शस्त्र धरायला लावेल. प्रभो, भक्ताची प्रतिज्ञा खरी करण्याकरता तू तुझी स्वतःची प्रतिज्ञा मोडलीस आणि अर्जुनाचा प्राण वाचवला. एकाचा प्राण वाचवला तर एकाची प्रतिज्ञा पूर्ण केली. भीष्मपण केला खरा, धनुर्धरा रक्षिले. तात्पर्य, अनन्य भावानं जर भगवंताची भक्ती केली तर भगवंत आपल्या भक्तांचं सर्व प्रकारे रक्षण करतो. धन्यवाद. खूप छान, खूप छान शशिकला ताई. खरं तर हे कितीही ऐकलं तरी न संपावं असं हे आहे. आणि आज तुम्ही हा विषय निवडला आणि आम्हाला हे अभिवाचन ऐकायला मिळालं त्यासाठी तुमचं मनापासून धन्यवाद. निशाताई, आजचे आपले जेवढे अभिवाचक होते त्यांचं अभिवाचन ह्या ठिकाणी झालेलं आहे. आता मी तुम्हाला विनंती करेन की तुम्ही आजच्या अभिवाचनाबद्दल आणि तसंच उद्याच्या अभिवाचकांना देखील शुभेच्छा द्याव्या आणि उद्याच्या अभिवाचनाबद्दलही थोडक्यात सांगावं. नमस्कार. आजचं आपलं अभिवाचन तर खरंच म्हणजे अप्रतिम झालंय, कारण सगळ्यांनीच अगदी वेगवेगळे विषय मांडले आणि ते आपल्यापर्यंत पोहोचलेले आहे. आणि हे जे आहे आजचं जे अभिवाचन आपलं लाईव्ह चालू आहे तर ते सुद्धा आपले होले काका वगैरे सगळे बघणार आहे आणि यात कोणाचं काय कुठं म्हणजे काय जे काय असेल ते माझ्याशी शेअर करणार आहे. आणि मी नंतर तसं सांगेलच तुम्हा लोकांना, कारण मी त्यांच्याशी बोलले होते. त्यांना आज वेळ नव्हता पण आपण तो कार्यक्रम त्यांना बघायला लावणार आहे. आणि दुसरं म्हणजे तुम्हाला सगळ्यांना अगदी मनापासून धन्यवाद की तुम्ही सगळे आज आमच्या विनंतीला मान देऊन इथं आलात, अभिवाचन केलं.
त्यामुळे तुम्हालाही माझ्याकडनं धन्यवाद. परत आपला फेसबुक वर आपण लाईव्ह दाखवतो, लेवा कम्युनिटी फेसबुकवर, ते नरेंद्र दादांना सुद्धा धन्यवाद. म्हणजे खरं काय, त्यांना एक फोन केला की दादा आम्हाला असा असा कार्यक्रम करायचा आहे आणि तुम्ही लाईव्ह दाखवा, ते लगेच तयार असतात. अगदी म्हणजे लगेच निशाताई पाठवा, मी तयार आहे. म्हणजे खरं एवढं कोणी समाजासाठी करत नाही, ते खूप करतात. आणि उद्या पण आपले पार्टिसिपेंट आहेच सगळे, त्यांना पण खूप खूप शुभेच्छा आहे सगळ्यांना उद्याच्या पार्टिसिपेंटला. आणि परत माझ्या ज्या बरोबर ज्या सख्या काम करतात त्या सुद्धा, मी तर एक काय निमित्त असते हो सांगायचं की असं करायचंय, पण ज्या माझ्या सख्या अगदी पटापट सगळं भार उचलून घेतात, त्यांना मी खरं मनापासनं त्यांना धन्यवाद म्हणेन की त्या, मला खरंच त्यांच्याविषयी खूप कौतुक आहे. आणि शेवटचं म्हणजे मनीषा तर तिच्या वेळात वेळ काढून तयार असते. कुठलंही काम तिला दे की मनीषा हे कर, मनीषा ते कर, लगेच तयार असते. आज ती खरोखर एवढी 2 दिवस झाले एवढी बिझी ना, खूप बिझी आहे. तरी ती घाईघाईमध्ये सगळं, आजचा पण आपला जो कार्यक्रम होता तो अतिशय सुंदररित्या पार पडलेला आहे. आणि खरोखर सगळ्यांना, आजच्या सगळ्या सभा पार्टिसिपेंटला माझं पूर्णपणे मनापासून धन्यवाद आहे. बस एवढंच बोलायचंय आणि उद्या पण शुभेच्छा सगळ्यांना. ह्या ठिकाणी जे सर्व श्रोते, रसिक श्रोते जे आहेत, जे आम्हाला फेसबुक लाईव्ह ह्या माध्यमातून लेवा कम्युनिटी ग्रुप या ठिकाणी बघत आहेत, आपले अभिप्राय आम्हाला कळवत आहेत, त्या सर्वांचं मनापासून धन्यवाद. हा कार्यक्रम आम्हाला थेट प्रक्षेपण याचं करता यावं म्हणून आम्हाला लेवा कम्युनिटी ग्रुप यांनी जी मुभा दिली, त्यांनी जी परवानगी दिली, त्यासाठी लेवा कम्युनिटी ग्रुपचं आमचं मंडळातर्फे मी आभार मानते. तसेच आपले सर्व अभिवाचक, खरं तर म्हणजे एकापेक्षा एक असे कलागुण असलेले आपले अभिवाचक आहेत आणि नेहमीच आपलं एक अप्रतिम असं अभिवाचन ते आपल्या समोर सादर करतात. आजही आपल्या समोर 9 अभिवाचन झाले आणि 9 अभिवाचनाचे विषय अतिशय वेगवेगळे होते आणि आपल्याला काही वेळामध्ये अगदी वेगवेगळ्या विषयांचा अभ्यास करायला मिळाला, वेगवेगळ्या लेखांबद्दल आपल्याला माहिती मिळाली आणि खरंच अभिवाचन हे आपल्यासाठी किती महत्वाचं आहे, थोड्या वेळात देखील आपल्याला किती माहिती मिळते हे यावरून आपल्याला दिसतं. सर्वच अभिवाचकांचं मनापासून धन्यवाद. अजून एक गोष्ट मी ह्या ठिकाणी माझ्या लक्षात आली की चुकून आपल्या सगळ्यांच्या तोंडामध्ये स्पर्धक हा शब्द येतो, कारण की आपली स्पर्धा खूपच छान रंगली होती आणि त्याच्यामुळे चुकून स्पर्धा आणि स्पर्धक हे आपल्या तोंडात येतं. तर ठीक आहे, त्याला काही हरकत नाही, परंतु जे श्रोते आहे त्यांनी ही गोष्ट जरा लक्षात घ्यावी. हे चुकून होत असतं. तर सर्व अभिवाचकांना पुन्हा एकदा धन्यवाद आणि ह्या ठिकाणी आपला आजचा हा कार्यक्रम आपण संपवत आहोत. उद्या पुन्हा ठीक 4 वाजता आपण भेटणार आहोत नवीन अभिवाचकांसोबत आणि नवीन विषयांसोबत, पुन्हा ह्याच लेवा कम्युनिटी ग्रुपवर. धन्यवाद.